आमचे सर आज पंचांच्या भूमिकेत दिवसभरात आपल्याला पाहायला मिळतील। ग्रामस्थ मंडळ नौपाडा आयोजित श्रीदत्त ट्रॉफी 2022 बघता बघता दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच या ठिकाणी आपल्या समोर आली आहे। अगदीच्या दुसऱ्या मॅचच्या सुरुवातीस आपण पाहतोय सर्व क्रिकेट रसिक पहिल्या मॅच पासून अतिशय आनंदाने या श्रीदत्त ट्रॉफीचा आनंद घेताना दिसतात। मॅच ऑन होतोय। गणपती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय। गोलंदाजाला चेंडू हातामध्ये घेऊन बारक्या कांबळे अगदीच या मैदानाची सातत्याने जर क्लॅरिटी पाहिली ना, अनेकांचा हात आणि अगदीच सुष्मिता वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर रामदासजी गोवारी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा देखील सिंहाचा वाटा। जुई, कामोठे, नौपाडा, कामोठे कॉलनी सर्व मैत्रीचे नाते या ट्रॉफीला अगदीच शुभेच्छा देताना दिसतील। बारक्या कांबळे पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज, पंचांकडून गाठ घेऊन सूरज परदेशी तयार आहे। आमच्या सोबत जोडले गेलेत आज पहिल्या मॅच पासून प्रतीक भगत। साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून आपण घर बसल्या मॅचचा आनंद घेऊ शकता आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सुमधुर केलं जातं। डीजे मॅडे पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज। कॅमेरामॅन साईप्रीत लाईव्हचे अभिजित चव्हाण आणि गणेश दवळे उत्तुंग उल्लेखनीय कामगिरी। दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच स्टार्ट होते। पहिला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पहा, ताकदीचा वापर केला होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क आला नाहीये। चेंडू जातोय निर्धाव। 4 षटकांचा सामना म्हटल्यानंतर इथे दोन्ही फलंदाज एक वेगळी रणनीती आखून आले असावेत। हा चेंडू पहा, पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु ऑप्शनच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी हेरलाय आणि अवांतर चेंडू घोषित केले आमच्या समोर। पंचांच्या डाव्या बाजूकडून पुन्हा एकदा अतिशय उंच चेंडू गेलाय। क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी गुणवंत गोवारी, मात्र या चेंडूवरती काय होईल? पहिला मोहरा गारद होतोय। सूरज परदेशी बॅक टू द पॅव्हलियन। राजीव लोचनम रामम तव वंदे रघुनंदनम हे गीत होतं अगदीच सर्वांना नाचवणारं। आणि या गीतावरती आपण पाहिलं विकेट गेल्यानंतर किंवा षटकार लगावल्यानंतर जे गीत अगदीच आपल्याला आवडणारे लावले जात आहेत मॅडी यांच्या माध्यमातून। नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय साहिल मिसाळ। सिद्धिविनायक भिंगारी संघ म्हटल्यानंतर सातत्याने प्रत्येक खेळाडू ज्यांची आपण बारी पाहिलेली आहे, गतवर्षी देखील साहिल मिसाळ अतिशय फुल फॉर्ममध्ये। मात्र आता या दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅचमधील हा पुढचा चेंडू बारक्या कांबळे यांचा खेळण्यासाठी ऑन स्ट्राईकवर असेल। सूरज परदेशी मात्र स्वतःवर नाराज होतोय कारण नेहमी सातत्याने सिद्धिविनायक भिंगारी संघाचं धावसंख्येचं तगडं आव्हान त्याने जबाबदारीने पार केलं, मात्र इथे थांबवलं बारक्या कांबळेनं। नवीन फलंदाज पुन्हा एकदा खेळून काढेल पुढचा चेंडू। ताकदीचा मारा, मात्र त्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे। टॅप करण्याचा प्रयत्न होता, निकू गोवारी येतोय, टप्प्यात चेंडू उचलतोय तोपर्यंत 1 धाव। P1चा हा षटक म्हणजे या षटकामध्ये धावसंख्या येणं गरजेचं असेल, मात्र जर विचार केला ना तर एक अवांतर सोडल्यानंतर 3 चेंडू या षटकातील या ठिकाणी समाप्त झालेले आहेत। बारक्या पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करील कुणाल नाईकसाठी। अतिशय जबरदस्त पहा, बारक्याला बारक्याच्या फटक्याची आठवण करून दिली। स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू पाठवून दिलाय सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी। चलाक व्यक्तींच्या दरम्यान ही लढत ज्या वेळेला होते ना त्यावेळेला क्रिकेट रसिकांना काहीतरी वेगळं मैदानावरती पाहायला मिळतं आणि तेच घडलं या मैदानावरती। बारक्या आणि कुणाल या दोघांची ही लढत। हा चेंडू पुन्हा एकदा सूट केलाय पाईड लेगच्या दिशेनं, चेंडू जातोय सीमारेषा बाहेर दुसऱ्या टप्प्यात 4 धावांसाठी।
चपळाईनं धावताना दिसला कुणाल नाईक. कुणाल नाईकला माहिती आहे की कशा पद्धतीने धावसंख्या घेणं गरजेचं आहे. बघता बघता षटकाची समाप्ती झाली. एक विकेट या षटकामध्ये आला, एक अवांतर आला, एक डॉट आला, एक एकेरी, 2 चौकार आणि एक आता आपण पाहिली एक धाव. एका षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात एक विकेटच्या नुकसानीनंतर. डीजे डीजे मॅडी इथे पाहतोय नवीन गोलंदाज चेतन गोवारी चेंडू हातामध्ये घेतोय दुसरा षटक फेकण्यासाठी. आणि नक्कीच P1चं षटक संपल्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलं जातं आणि त्या क्षेत्ररक्षणाच्या मधून ज्या वेळेला फलंदाज चांगले स्ट्रोक खेळतो त्यावेळेला तो क्रिकेटर, तो खेळाडू, तो फलंदाज रसिकांचा चाहता बनतो. मात्र चांगल्या फलंदाजाला एखादा गोलंदाज ज्या वेळेला चेंडू बीट करतो किंवा थांबवून ठेवतो त्यावेळेला तो गोलंदाज चाहता ठरतो. मात्र कोणाची उत्तुंग कामगिरी ते अजूनही या मैदानावर प्रत्येक चेंडूनंतर आपल्याला पाहायला मिळेल. चेतन टू कुणाल बदलत्या एंडनं अगदीच चेंडू फेकून काढेल. हा चेंडू पहा अगदीच कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूला वेगळा टर्न दिला आणि एकच धाव मिळेल. एका धावेने स्ट्राईक रोटेट झाली. एका धावेने धावफलक जाऊन पोचलाय 12च्या घरामध्ये. आपण पाहतोय साहिल मिसाळ तिसऱ्या क्रमांकावर आलेला हा फलंदाज स्ट्राईकवर येतोय. चेतन गोवारी याचा पुढचा चेंडू. हा ताकदीचा प्रयत्न परंतु पंच सोडणार नाहीयेत. पंचांनी कटाक्ष ठेवलाय. हा अवांतर चेंडू. कदाचित चेतन गोवारी वेगळ्या टर्ननं वेगळ्या व्हेरिएशननं या फलंदाजाला चेंडू फेकण्याचा प्रयत्न करत असावा परंतु पंचांचं काम पहा किती स्तब्ध आणि स्थिर मनानं पाहायला मिळतं. कारण ही स्पर्धा असते खरी म्हणजेच पंचांची. चेतन हा ताकदीचा मारा पॉइंटच्या वरून चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मात्र चेंडू तितकाच सुंदर पकडून काढलाय गौरवनं. 2 धावा मात्र रोखू शकले नाही. बघा कशा पद्धतीनं धावसंख्या चोरल्या जात आहेत. जिथे एक असते तिथे 2 धावा सातत्याने कुणाल नाईक ज्या वेळेला खेळपट्टीवर असतो त्यावेळेला घेतल्या जातात. आणि हीच चांगल्या खेळाडूची एक वृत्ती असते. त्या वृत्तीप्रमाणे मैदानावरती आपल्या टीमसाठी खेळ करायचा असतो. धावसंख्येचा वेग जर आपण पाहिला 2ने पुढे गेलाय. हा चेंडू यॉर्कर लाईनचा खोलवर गतीचा हा चेंडू समजला नाहीये. परिपूर्ण निर्धाव चेंडूची सांगता. पहा कशा पद्धतीनं हा चेंडू ट्रॅव्हल केला आपल्या हातामधून. मनगडाचा वापर अशा पद्धतीने केला जातोय की फलंदाजाला जखडून ठेवलं जातंय. हा चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू उचलण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु कुणालनं पॉपिंग क्रीज क्रॉस केले आणि स्ट्राईकवर आला. 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे सरसावला. सोळा धावा. हा चेंडू लोअर फुल टॉस पकडण्याचा प्रयत्न परंतु चेंडू अक्षयला सापडत नाहीये. येतो विक्रांत चेंडूवर मात्र तोपर्यंत 2 धावा. पहा तुमच्या चुका कशा पद्धतीनं फलंदाजाला लाभदायक ठरतायत आणि हेच काम योग्य असतं फलंदाजाचं. कुणाल सातत्याने या ठिकाणी चांगला प्रयत्न करतोय. एकूण धावांचा विचार केला 18 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्या आहेत. मोठे फटके अजूनही पाहायला मिळत नाहीये. कुणाल मैदानावरती एकेरी दुहेरी धावसंख्या घेऊन आतापर्यंत प्रत्येक चेंडू कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कार्पेटला घसपडून चेंडू लेग साईडला गेलाय. बारक्या कांबळे येतो चेंडूवरती परंतु एकच धाव. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावला. या षटकाची समाप्ती 19 धावा धावफलकावरती. डीजे
8 धावा. अतिशय चांगला खेळ, चांगलं योगदान दोन्ही टीमचं आतापर्यंत पाहायला मिळालंय. सिद्धिविनायक भिंगारे संघाचा जर विचार केला तर रघुनाथ परदेशी, कुणाल नाईक, आशिष चांगले गोलंदाज आपल्या टीममध्ये आहेत. मात्र या ठिकाणी पहिल्या इनिंगची ही सुरुवात आपण पाहतोय. मध्यावर येऊन पोचले निकू गोवारी आलाय गोलंदाजीसाठी. अगदीच अतुल पाटील यांच्या विचारसरणीतून काहीतरी बातचीत केली गेली, कानमंत्र दिला गेला. या मैदानाची विशेषता सातत्याने अतुल पाटील यांचं कौतुक करणं गरजेचं आहे, कारण वेगवेगळ्या पद्धतीनं चांगलं सपोर्ट करत असतात प्रत्येक वेळेला आणि त्यांचं देखील या स्पर्धेसाठी मोठं योगदान आहे. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. निकू गोवारी अगदीच वॉर्मअप नंतर कुणालसाठी चेंडू फेकून काढेल आणि कुणाल आतापर्यंत आपण पाहिलं अतिशय शांततेने दुहेरी एकेरी धावसंख्येवर कन्वर्ट. आता मात्र कुणाल या ठिकाणी तडपताना दिसेल. निकूचा पहिला चेंडू, फटका खेळण्याचा प्रयत्न, आडव्या पट्ट्यात चेंडू थांबत नाहीये. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. कुणाल नावाचा ब्रँडेड चौकार. प्रत्येक अड्ड्यात उडवतो करायचं आहे. अगदीच जर आपण पाहिलं ना तर कुणाल नाईक मगासपासून शांत होता. मित्रांना असं वाटलं असेल की शांत असणारा प्लेअर कितपर्यंत शांत राहील, तर नक्कीच त्याची शांतता आता मात्र आपल्याला चौकाराच्या स्वरूपात पाहायला मिळाली. कुणालची शांतता खऱ्या अर्थानं शांतता नव्हती, ती पुढे काहीतरी रणनीती आखत होती आणि त्या रणनीतीवर या ठिकाणी एक चौकारानं धावसंख्येचा उच्चांक हा 4च्या गतीने पुढे सरसावलाय. 23 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात. निकू गोवारीवर आल्या सुरुवात केली आहे. लोअर फुटटॉस चेंडू आडव्या पट्ट्यात ज्या गॅपमध्ये पाठवून दिला ना, अगदी कौतुकास्पद फटका कुणाल नाईक याचा. अगदीच या स्पर्धेला श्रीदत्त क्रिकेट संघ नौपाडा खरं तर विशेष योगदान आणि यांच्या पाठीवरती असणारे आमचे वरिष्ठ टीम मॅनेजर परशुरामजी परदेशी, तदनंतर या तरुणांना सतत सोबत पुढे नेणारे रवींद्र काळूराम भगत आणि या सर्वांवरती आशीर्वाद ठेवणारे आमचे सर्वच ग्रामस्थ मंडळ नौपाडा, जे आत्ता आपण पाहतोय या व्यासपीठावरती उपस्थित. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, हा चेंडू खोलवर गतीचा पॉइंटच्या दिशेने ढकलून दिला. क्षेत्ररक्षक गौरव येतोय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न थ्रो केला गेलाय, मात्र बघता बघता 2 धावा पूर्ण केल्यात की काय हा प्रश्न चिन्ह आणि पंचांनी इशारा केलाय. अगदीच आमच्या साईप्रीत लाईव्ह कडे हा निर्णय सोपवलाय. मात्र नक्कीच आमचे आयोजक त्या ठिकाणी पाहतील की कशा पद्धतीने निर्णयाची अंमलबजावणी होईल. अशा प्रकारचे खेळ आणि या खेळातील स्वरूप आणि स्वरूपातून होणारा बदल हे आतापर्यंत आपण प्रत्येक मैदानावरती पाहतो. धावचीच्या स्वरूपात कशा पद्धतीने कॅमेरा त्या अँगलला टिपतोय पहा, सोनू होते. मात्र बघता बघता या ठिकाणी रनआउट. नक्कीच चांगली थ्रो गौरव चिपळेकर यांची पाहायला मिळाली. अगदी वाटलं कुठेतरी सुस्तीची थ्रो होईल का, परंतु इथे तितकाच गॅदर देखील सोनू यानं. या विकेट नंतर मात्र कुणालला परतावं लागेल. मोठा हादरा मिळतोय. आता मात्र संपूर्ण मदार घेण्यासाठी उर्वरित येणाऱ्या फलंदाजांना पुढे यावं लागेल, कारण कुणाल नावाचा हा खेळाडू मैदानाच्या आतून बाहेर येतोय. डीजे याची जागा भरून काढण्यासाठी येतोय दर्पण. हाच तो दर्पण ज्यानं मगाशी सिद्धिविनायक भिंगारी संघाला एक विजयाचं पिकअप, विजयाचं योगदान दिलं. या दर्पणला आता जबाबदारी सांभाळावी लागेल आणि त्याला साथ देताना साहिल मिसाळ अजून देखील
मैदानावरती आपण पाहतोय 4 चेंडू खेळून काढल्या, 4 धावा खर्च केल्या. त्या साहिलवरती जबाबदारी असेल, कारण सामना 4 षटकांचा आहे, विसरून चालता कामा नये. कारण समोरीत इतका मातब्बर संघ जनमान कामोठे. इथे पाहूया, दर्पण आला स्ट्राईकवर चेंडू खेळण्यासाठी. निकू गोवारी याचा पुढचा चेंडू. हा चेंडू पहा, नक्कीच खूपच बाहेरून चेंडू जातोय, अवांतर चेंडू. अशा पद्धतीचं चेंडू धावसंख्येत भर करून जातो आणि एकूण धावा धावफलकावरती सिद्धिविनायक भिंगारी संघाच्या 25 धावा. 2 ते 3 मोठे फटके आले तर धावसंख्येचा उच्चांक अतिशय जलद वाढेल आणि त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा दिशा भरकटतोय गोलंदाज. अवांतर चेंडू आणि धावसंख्येत भर पडेल. अशा प्रकारची खराब गोलंदाजी या 2 चेंडूंवरती निकू गोवारी याची पाहायला मिळाली. मात्र इथे साहिल अगदी चेंडूवरती कटाक्ष ठेवून तुटून पडण्यासाठी प्रयत्न करतोय. निकू टू दर्पण. इथे पहा, थोडंसं व्यत्यय निर्माण झालंय, मात्र नक्कीच डेड बॉल. श्रीदत्त ट्रॉफी नौपाडा. बघता बघता आजचं हे सुंदर सकाळचं सत्र मध्यावर येऊन पोचलंय. हा चेंडू लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यष्टीरक्षकाला चेंडू सापडला नाहीये. परंतु एक धाव नक्कीच बाईच्या स्वरूपात मिळेल आणि या बाईच्या स्वरूपात एक धाव मिळाली. एकूण धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्या त्या म्हणजेच 27. 27 धावा. शांतता अगदी शांतता पाहायला मिळते मैदानावरती. कुणाल नाईकच्या चौकारानंतर इथे जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार आहे साहिल मिसाळ. ताकदीचा मारा होता, आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू काहीसा मागे ठेवण्यात आला. असं वाटलं फलंदाजाला हा चेंडू गुडलेन स्पॉटवरती येईल, परंतु निकू गोवारीनं हा चेंडू मागे ठेवलाय. डॉट चेंडूची सांगता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे पहा वेगळा टर्न दिला जातोय, व्हेरिएशन दाखवलं जाते निकू गोवारी याच्या गोलंदाजीतून. सातत्याने निकू गोवारी यांना फास्टर गोलंदाजी करताना आपण पाहतो, परंतु अशा प्रकारचं व्हेरिएशन हे नक्कीच गोलंदाजी कमालीची म्हणावे लागेल. कारण 2 अवांतर चेंडू येऊन देखील इथे 2 डॉट चेंडू त्याने आपल्या कोठ्यातून काढून काढलेत. साहिल मिसाळ अजूनपर्यंत चेंडू समजत नाही. अभ्यास करावा लागेल या गोलंदाजाचा. ती क्षमता आहे. सिद्धिविनायक भिंगारी नाव उंच करायचं असेल तर मोठा फटका खेळण्यासाठी अतोनात प्रयत्न करावे लागतील. जे प्रयत्न मागच्या वेळेस केले ते आता करण्यासाठी तयार आहे का साहिल मिसाल? मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्लिपला चेंडू, अक्षय गोवारी येतोय आणि बघता बघता साहिल मिसाल बॅक टू द पॅव्हलियन.
का आला नाहीये. फुल टॉस, लोवर फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी साहिल. चेंडू उचलणार, दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न मात्र आता बघता बघता धावचीतच्या स्वरूपात दर्पण याला यावं लागेल पॅव्हलियन मध्ये. ते 29 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात. 29 धावा. मात्र एका मागोमाग एक विकेट पॅव्हलियनचा रस्ता गाठतायत. इथे रघुनाथ परदेशी एक बलाढ्य अनुभव असणारा फलंदाज मैदानावरती जातो आणि आशिष परदेशी यांना काहीसा कानमंत्र देऊन पुढचे चेंडू खेळण्यासाठी तयारी दाखवतोय. आशिष परदेशी 3 चेंडूंचा उर्वरित खेळ शिल्लक. पाहूया कशा पद्धतीने सोनू याचे 3 चेंडू असतील आणि कशा पद्धतीने आशिष हे 3 चेंडू खेळून काढेल. मोठ्या फटक्यांची आशा असेल. स्लॉगवरचा हा षटक, 3 चेंडू. कशा पद्धतीने सोनू टू आशिष. हलवर फुल टॉस चेंडू गेलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. गुणवंत गोवारी येतोय. एक धाव घेतली, दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न मात्र बघता बघता 2 धावा सहजगत्या पूर्ण. आम्ही सातत्याने सांगत असतो की चेंडू हातामधून निसटला ना त्या 1 ते 2 सेकंदाचा फायदा फलंदाज घेत असतो. आणि इथे धावसंख्या जिथे 1 असते तिथे 2, जिथे 2 असतात तिथे 3. आणि तेच काम केलंय आशिष आणि रघुनाथ परदेशी यानं. 30 धावा, 31 धावा. हा चेंडू अतिशय जबरदस्त. पहा पॉइंटच्या वरून चेंडू मारून काढलाय. गॅप पाहिली, चेंडू पाठवून दिलाय सीमारेषा बाहेर. 4 धावा. कारण धावसंख्येचा उच्चांक पुढे वाढलाय, तो म्हणजे एकूण धावा धावफलकावरती 35 धावा. आणि या षटकातील हा शेवटचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यशस्वी पाहतोय आपण आशिषला. अगदी अतिशय उत्तुंग भरारी घेतली आणि पाठवून दिलाय सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. उभारून 42 धावांचं एक माफक आव्हान समोर ठेवलंय 4 षटकांमध्ये. अगदीच आपण जर पाहिलं 10.25च्या सरासरीनं
समोरच्या संघाला या ठिकाणी जाण्यासाठी प्रचारण केले, तर दुसऱ्या बाजूला रणनीती आखली जाते मैदानावरती. पाहूया कशा पद्धतीने हा सामना रंगेल. उगव देखा जाए तो 42 का टारगेट और इसी बीच यहां पर रामदास जी गोवारी इनकी ओर से इनाम यहां पर हमारे सामने रखा गया है. अगर चगुंग के हैट्रिक लगाते हैं तो रामदास जी गोवारी इनकी ओर से 2000 रुपए का इनाम दिया जाएगा, और चौवू की यहां पर हैट्रिक लगाते हैं तो 1000 रुपए का इनाम दिया जाएगा. सुष्मिता वाटर सप्लायर्स के प्रोप्राइटर है हमारे रामदास जी गोवारी इनकी ओर से. तो मैदान के बीच दो बल्लेबाज यहां पर जा चुके हैं कमोठे की ओर से. सुबोध गोवारी जो कि स्ट्राइक ले रहे हैं, और नॉन स्ट्राइकर एंड पर हम देख रहे हैं बारक्या कांबळे. तो तीसरी तरफ हम देख रहे हैं कुणाल नाइक और सूरज परदेशी एक दूसरे से यहां पर बातचीत करते हुए वार्म अप करते हुए नजर आते हैं. श्रीदत्त ट्रॉफी 2022 का यह शानदार नजारा और शानदार नजारे की यह शानदार मैच सिद्धिविनायक भिंगारी बनाम जय हनुमान कामोठे इन दोनों के बीच ये दूसरे राउंड की पहली मैच है. पहले मैच की अंतिम इनिंग है. अंतिम इनिंग की पहली और पहले ओवर की पहली गेंद किस तरह होगी, किस तरह सजेगी, कौन जीतेगा, कौन आगे जाएगा, यह जरूर देखेंगे. सभी दर्शकों का स्वागत, सभी मेहमानों का स्वागत. आइए देखते हैं श्रीदत्त ट्रॉफी 2022. यह पहली गेंद कुणाल नाइक की सुबोध गोवारी के लिए. यह आगे के खेलने का प्रयास, पहले गेंद के ऊपर भेज दिया एक्स्ट्रा कवर की तरफ. 4 रन. भी करते देखिए किस तरह धुन बजाई. 4 रन आए पहले गेंद के ऊपर. ये दूसरी गेंद फिर से दोहराएंगे. ये देखिए लोअर फुलटॉस किस तरह गेंद को पूरी तरह एफर्ट दिखाकर फेंक कर निकाला. 1 रन मिलेगी. 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ेगा. 5 रन. बारक्या कांबळे आए स्ट्राइक पर. अब यहां पर कुणाल नाइक क्या सोचेंगे कि ज्यादा से ज्यादा यहां पर प्रेशराइज किया जाए इन बल्लेबाजों को. तो वही यहां पर काम अक्सर कुणाल नाइक सिद्धिविनायक भिंगारी के तौर से करते हुए नजर आते. इससे पहले भी आपने मैच देखी, 2 विकेट लिए थे, 2 बड़े बल्लेबाज मैदान से बाहर भेज दिए. अब यहां पर वही टारगेट रहेगा. तो दूसरी तरफ टारगेट रहेगा बारक्या कांबळे का और सुबोध गोवारी का कि इस 2 ओवर में ज्यादा से ज्यादा रन संख्या है. तो किसी का टारगेट यहां पर सफल होगा, किसका असफल होगा, ये जरूर देखेंगे और जरूर बतलाएंगे आने वाली अगली गेंद के ऊपर. बारक्या और कुणाल. ये देखिए पुल करने का प्रयास ठीक उसी तरह जिस तरह कुणाल नाइक ने प्रयास किया था, और यहां पर खुद को न संभलते हुए गिरे लेकिन उठकर फिर से दौड़े. 1 रन जरूर मिलेगी. 1 रन के साथ यहां पर और 1 रन का इजाफा. 6 रन स्कोरबोर्ड के ऊपर. कुणाल नाइक क्या बढ़िया गेंदबाजी. P1 के ऐसी ओवर में गेंदबाजी करेंगे तो जरूर यकीनन यहां पर उनके कदमों के ऊपर कदम आने वाले गेंदबाज डालेंगे. तो यहां पर सुबोध क्या करेंगे. देखिए ताकत का इस्तेमाल किया था, काटने का प्रयास किया था, एक्स्ट्रा कवर और पॉइंट के ऊपर से शायद भेजने का प्रयास किया था. लेकिन कुणाल जानते हैं कि किस बल्लेबाज को किस तरीके की गेंदबाजी करनी है, और वही गेंद यहां पर फेंकी जो गेंद चौथी थी. कुणाल नाइक फिर से दोहराएंगे सुबोध गोवारी को. ये अगली गेंद 42 का टारगेट और ये जाती हुई अगली गेंद ऊपर से उठाने का प्रयास. कुछ समझ नहीं पाए. क्या बढ़िया वेरिएशन, क्या बढ़िया गेंदबाजी. ऐसी गेंदबाजी के लिए जाने जाते हैं कुणाल नाइक. अक्सर रायगढ़ के उच्च स्तर पर इनका खेल हमने देखा है. ये अच्छे ओपन में भी खेलते हैं,
काफी बढ़िया एफर्ट देते हैं। तो अब यहां पर एफर्ट देना होगा सुबोध गोवारी को, एफर्ट देना होगा बारक्या कांबले को। यकीनन हमेशा सुबोध गोवारी और बारक्या अपने शांत दिमाग से खेलते हुए नजर आते हैं। अब क्या होगा इस अगली गेंद के ऊपर से उठाने का प्रयास, हेलीकॉप्टर उड़ाया, वहां पर खिलाड़ी नहीं होगा, गेंद गई सीमा रेखा की बाहर। देखते ही देखते अंपायर ने इशारा करा, ये 6 रन। टैप किया गेंद और यह मौका था लेकिन मौके को गवाया। ऐसा मौका गवाओगे तो जरूर आप सिर पर हाथ मारोगे, क्योंकि 42 का टारगेट और बारक्या को जीवनदान देना, ये हंसने वाली बात दर्शकों के बीच और सोचने वाली बीच, ये जरूर गेंदबाज के बीच होगी। 1 रन जरूर मिलेगी, 1 रन से स्कोरबोर्ड आगे जाता हुआ 13 के घर में। क्या तेरा और क्या मेरा, ये आने वाली हर एक गेंद बतलाएगी। रघुनाथ परदेशी जैसे ही आए पहले गेंद के ऊपर अपना जरूर जलवा दिखाया था, लेकिन ये देखिए फिर उसी दिशा में काटा गेंद को, वहां पर खिलाड़ी है, गेंद को उठाएंगे, कारपेट को घसीटी हुई पॉइंट की तरफ से गेंद चली गई थी। 1 रन। देखा आपने रघुनाथ परदेशी जिस तरह गेंद को टर्न कर रहे हैं, ठीक उसी तरह उसने देखा पहले स्ट्रोक के बाद वहां पर खिलाड़ी होना चाहिए और वहां पर खिलाड़ी को रखा गया। यह रणनीति होती है अच्छे गेंदबाज की। तो अब तक यहां पर दोनों भी एक दूसरे के साथ कंधे से कंधे मिलाते हुए चलते हैं। सिद्धि विनायक भिंगारे और जयनुमान कामोठे। 42 का टारगेट और ये और इस ओवर की ये दूसरी गेंद, जो कि यहां पर 2 रन यहां पर दे चुके हैं। ये देखिए हल्के हाथों से लेग साइड में ढकेलने का प्रयास किया था, लेकिन ये वाइड गेंद। 1 रन का इजाफा, 1 रन के साथ स्कोरबोर्ड 15 के घर में जाता हुआ। ये देखिए टैप किया गेंद को, वहां पर खिलाड़ी तो नहीं है लेकिन आने की कोशिश करेंगे, तो दूसरी तरफ वहां पर 2 रन पूरे आसानी से पूरे करते हुए सुबोध गोवारी और बारक्या कांबले। अच्छी साझेदारी अब तक अपने टीम के लिए। तो दूसरी तरफ रघुनाथ परदेशी यहां पर अलग अलग गेंदबाजी करते हुए। ये देखिए फिर से टैप किया, वहां पर खिलाड़ी पहुंचेंगे, तब तक गेंद गई सीमा रेखा के बाहर। 4 रन। और बीच में एक बड़ा स्ट्रोक, तो इस टारगेट के साथ खेलना चाहेंगे। तो दूसरी तरफ टारगेट होगा कुणाल और रघु का के प्रेशराइज, यानी कि इक्का दुक्का चलेंगे, लेकिन ऐसे बड़े स्ट्रोक आएंगे तो थोड़ा सा प्रेशराइज यहां पर सिद्धि विनायक भिंगारी हो सकता है। तो प्रेशराइज नहीं होना है, इसी की शायद बातचीत चल रही वहां पर। तो क्या अगली गेंद पर होगा, या जरूर आने वाली गेंद, यानी कि गेंदबाज और बल्लेबाज हमें बतलाएंगे। रघुनाथ परदेशी फिर से 4 आने के बाद क्या बदलाव करते हैं। ये देखिए ऊपर से उठाने का प्रयास अंपायर की दिशा में, नो मैच नो लैंड्स, वहां पर सर्कल के अंदर ही गेंद रही है,
वहां पर खुद लेग स्लीपर खिलाड़ी पहुंचते हुए एक रन का इजाफा, एक रन के साथ यहां पर स्कोर बोर्ड आगे जाता हुआ 22 इस ओवर की अंतिम गेंद। 1-1-2-4-1 और एक वाइड, ऐसा समीकरण रहा है अब तक। जरूर इसके बाद मैच थोड़ी सी आगे जाती हुई, ये देखिए ये फिर से पॉइंट के ऊपर से खेलना चाहा था, लेकिन यहां पर कुछ संपर्क नहीं हुआ। 2 ओवर का खेल यहां पर खत्म होता हुआ, देखते ही देखते रन संख्या बन गई 22 और जीतने के लिए 20। 12 बॉल और 20 की जरूरत, 10-10 के औसत से जाना होगा। लेकिन किस तरह अब इन 12 गेंदों को अपने सामने पेश करेंगे सिद्धिविनायक भिंगारी के गेंदबाज, और किस तरह उन गेंदबाजों को यहां पर जवाब देंगे बल्लेबाज, ये जरूर देखेंगे। तब तक के लिए सुनते हैं डीजे मैडी की तरफ से एक शानदार गीत। अब गेंदबाज आए ने गेंदबाजी करने के लिए, आशीष परदेशी, जिनके ऊपर पूरी आशा है सिद्धिविनायक भिंगारी टीम की। थोड़ा सा सूरज परदेशी और कुणाल नायक यहाँ पर फील्डिंग में बदलाव करते हुए। देखिए ऐसे अगर फील्डिंग आप अच्छी तरह से सजाओगे तो जरूर आप अलग दिमाग का इस्तेमाल करते हो, इसमें कोई शंका नहीं। लेकिन इस फील्डिंग के बावजूद भी बल्लेबाज जब अच्छा स्ट्रोक करता है, काबिल तारीफ यहां पर क्रिकेट ये खेल बन जाता है। 12 गेंदे 20 का समीकरण, पूरी तरह साइलेंट हो चुके हैं सब, कुछ बता नहीं सकते, कुछ कह नहीं सकते। ये क्रिकेट है, अंत तक यहां पर सवाल बन जाता है और अंतिम मोमेंट पर, अंतिम पल पर जरूर कुछ न कुछ हो जाता है जो एक टीम को दिलासा देकर जाता है। लेकिन कौन सी वाली टीम, ये जरूर देखेंगे। आशीष राउंड विकेट से, ये देखिए उड़ाया गेंद को, वहां पर खिलाड़ी नहीं, ऑफसाइड में, वहां पर 2 की कोशिश की जाएगी, दूसरी की कोशिश कुणाल दौड़ता हुआ, नहीं सूरज दौड़ता हुआ, और 2 रन पूरे आसानी से पूरे करते हुए 2 रन के साथ यहां पर स्कोरबोर्ड आगे जाता हुआ 24 के घर में, जहां पर 12-20 का समीकरण था, अब 11-18 का समीकरण। पूरी तरह साइलेंट, शांत देखते हुए, आवाज सिर्फ और सिर्फ गेंद और बल्ले की। ये देखिए ताकत का इस्तेमाल किया, ऊंचा उड़ाया गेंद को, वहां पर क्या होगा ये देखते ही देखते वहां पर कैच को लपका लिया और बेहतरीन कैच यहां पर लेते हुए बार किया बैक टू द पेविलियन। पिछले 2 ओवर में यहां पर जिस तरह बारकिया ने स्क्वायर लेग की दिशा में गेंद को उड़ाया था, गेंद की गति इतनी थी कि टाइमिंग नहीं ले पाए, शायद यही हुआ। और नतीजा देखिए, स्क्वायर लेग की दिशा में जिस खिलाड़ी ने कैच ली, शायद सूरज की किरणें उसके आंखों के ऊपर आ रही थी, फिर भी क्या एफर्ट दिखाया, बढ़िया काम यहां पर करते हुए सिद्धिविनायक भिंगारी टीम के खिलाड़ी। नए बल्लेबाज मैदान में जाते हुए सोनू पाटिल पूरी आशाओं को अब यहां पर अपने ऊपर लेने का प्रयास करेंगे, पूरी आशाओं को पूरी तरह अपने टीम के लिए प्रयास करेंगे। तो दूसरी तरफ आशीष परदेशी, यह मैच है ये दोनों की,
ये ऊपर से उठाया गेंद को, आए और भेज दिया और दिखला दिया, ये हुआ जलवा। से यहां पर प्रेशर 2 कदम से आगे जाता हुआ। अब देखिए यहां पर जो 18 का समीकरण था अब 6 से कम हो गया, यानी कि 9 गेंदे 12 का समीकरण। अब आशीष को बार बार यहां पर बतलाते हुए, क्योंकि शायद बीच बीच में आशीष यहां पर भटक रहे हैं। बारकिया की जिस तरह विकेट ली ना, ठीक उसी तरह यहां पर प्रेशराइज करने के लिए सूरज और कुणाल के तौर से कहा जाएगा। और सामने बल्लेबाज देखा आपने, जैसे आए छगे का यहां पर निमंत्रण दे दिया, 6 रन का एक टोला लगा लिया। ये देखिए टैप किया गेंद को, वहां पर खिलाड़ी नहीं, गेंद जाएगी सीमा रेखा की दिशा में और आता हुआ फिर से एक दंदन आता हुआ सिक्सर। तुमने मारी को प्रोत्साहित करती है, ये होना चाहिए मैदान में। देखिए ये 2 बड़े स्ट्रोक ना आते तो शायद कुछ प्रतीक बन जाता, क्योंकि आशीष अब यहां पर भटक रहे हैं। जीतने के लिए 8 गेंदे 6 का समीकरण है, तो जरूर यहां पर देखेंगे ये सिक्सर है कि नहीं। तो जरूर यहां पर साईप्रीत लाइव के माध्यम से देखा गया, ये सिक्सर है। आपका 12वां खिलाड़ी यहां पर है। तो जरूर 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 यहां पर देखा जाएगा और सही उत्तर आपके पास भेजा जाएगा, इसमें कोई शंका नहीं। देखिए आपके 12वें खिलाड़ी ने हाथ ऊपर किया है दोस्तों, ये सिक्सर है। इसलिए 12वां खिलाड़ी आना और हमारे साथ बैठना क्यों जरूरी होता है, इस गेंद के ऊपर आपने जरूर सोचा होगा। तो जरूर दोनों भी 12वें खिलाड़ी का हम तहे दिल से स्वागत करते हैं, जिन्होंने अच्छा सपोर्ट किया यहां पर। और समीकरण की बात करेंगे तो 8 गेंदे 6 रन की जरूरत। भटक गए थे कई दिन सोनू, वो अब यहां पर वापस आ चुके हैं और यहां पर दिखला चुके हैं कि 2 छक्कों के बाद किस तरह मैच की जीत हासिल कर पाते हैं। लेकिन अभी भी कुछ हुआ नहीं है, अभी भी कुछ बिगड़ा नहीं, कुछ भी हो सकता है क्रिकेट के अंत तक। 6 की दूरी, अभी भी 8 गेंद और 8 में से 2 गेंद अभी फेंकेंगे आशीष। ये ऊपर से उठाया लगातार, 3 बड़े स्ट्रोक, जीत हासिल कर ली। 3 बड़े स्ट्रोक, 18 की जरूरत। सोनू बढ़िया यहां पर बल्लेबाजी करते हुए प्रोप्राइटर यहां पर जिन्होंने इनाम दिया था, 3 छक्के अगर लगाते हैं कोई भी खिलाड़ी तो 2000 का इनाम दिया जाएगा। तो अंत तक यहां पर ऐसा लगा नहीं कि कोई खिलाड़ी 3 सिक्सर लगाएगा, लेकिन ये मेहमानों की चाहत सोनू ने पूरी की और